नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला माझ्यासोबत आहे। नमस्कार, मी रुशाली यादव सार। आणि अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाआधी भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक सागरवर सुरू आहे। देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची सध्या बैठक सुरू आहे। चंद्रशेखर बावनकुळे सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत आणि हर्षवर्धन पाटील सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। आणि ही बैठक झाल्यानंतर 1 वाजता अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। राज्यसभेसाठी म्हणून हर्षवर्धन पाटील यांचंही नाव चर्चेत आहे आणि त्यामुळे सुद्धा सागरवर या संदर्भामध्ये बैठक सुरू असल्याचंही कळतं। ही 3 दृश्य आपण पाहताय। सागर बंगल्यावर भाजप नेत्यांच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। अशोक चव्हाणांची छेडा सदनमध्ये बैठक आणि भाजप कार्यालयामध्ये पक्षप्रवेशाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे। 3 दृश्य सागर बंगल्यावर आता सध्या भाजप नेत्यांची बैठक सुरू असून हर्षवर्धन पाटील बावनकुळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत। अशोक चव्हाण सध्या छेडा सदन या त्यांच्या कार्यालयामध्ये आहेत आणि तिसरे दृश्य ती म्हणजे भाजप कार्यालयाची, जिथे पक्षप्रवेशाची जोरदार तयारी करण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, पक्षप्रवेश आता 1 वाजता होणार आहे। सध्या सागरवर बैठक सुरू आहे, त्यानंतर नेते या कार्यालयामध्ये पोहोचणार आहेत। तर भाजप कार्यालयामध्ये पक्षप्रवेशाची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। अशोक चव्हाण यांच्यासारखा काँग्रेसमधला एक मोठा चेहरा, एक मोठा नेता आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। काँग्रेसला मोठा खिंडारच या ठिकाणी पडल्याचं आपण पाहतोय आणि अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे खंदे समर्थक, कट्टर समर्थक मानले जाणारे अमर राजूरकर यांचा सुद्धा आज भाजपमध्ये प्रवेश होतोय। दुपारी 1 वाजता हा पक्षप्रवेश जो आहे तो पार पडेल। भाजप आता राज्यसभेच्या 6 जागा लढवण्याच्या तयारीत आहे आणि त्यासाठी अशोक चव्हाण हे उद्या उमेदवारी अर्ज भरतील अशी ही माहिती मिळते। सर, कार्यकर्ते सुद्धा येऊ लागलेले आहेत। आजचा दिवस फार मोठा आहे तुमच्या। निश्चितच माझ्या राजकीय आयुष्याचा हा एक कलाटणी देणारा आणि नवीन सुरुवात मी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। माझ्या जिल्ह्यातले मतदारसंघातले बरेचसे लोक आज या ठिकाणी आपण पाहताय जे आलेत, मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे स्वाभाविक आहे सर्वांच्या मनामध्ये एक उत्सुकता आहे, नवीन सुरुवात करायची आहे, जिल्ह्यातली समीकरणं आहेत, हे सर्व लक्षात घेऊन पुढील वाटचाल चांगली व्हावी असा प्रयत्न आहे आमचा। नक्कीच सर, तुम्ही भाजपमध्ये जाताय, किती मेंटली प्रिपेअर आहात? कारण एक विरोधी पक्षात नेहमी तुम्ही काम केलेलं आहे आणि काँग्रेसचे एक निष्ठावंत नेते म्हणून ओळखले। जिथे मी राहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, त्यामुळे मी काँग्रेसमध्ये असताना तिथे काम प्रामाणिकपणे केलंय। आता भाजपत असताना सुद्धा निश्चितच पक्षासाठी निश्चित प्रामाणिकपणे काम केलं। म्हणजे विरोधक टीका करतात त्यांना उत्तर देणार? मला वाटत नाही, माझ्या कामातूनच हे उत्तर जाईल। शेवट